पाहुयात पुढची महत्त्वाची बातमी। डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात मागील 3 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। घरगुती वापरासाठी पाणी नसल्यानं महिलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला। मोर्चा दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत 12वी धरणात जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असताना देखील नागरिकांना पाणी का मिळत नाही असा सवाल उपस्थित केला। एमआयडीसी जो पाणी पुरवठा करतात त्याच्यावरती सगळ्यात पहिला अधिकार हा एमआयडीसी मध्ये राहणाऱ्या प्रामाणिक करदाता नागरिकांचा आहे। आणि असं असताना सुद्धा जर 3-3 दिवस जर इथे पाणी येत नाही, आता आपण जर बघितलं असेल तर पुण्याहून राहायला आलेला एक लहान मुलगा आहे, त्याने त्याची व्यथा इथे अधिकाऱ्यांसमोर मांडली की गेले 3 दिवस झाले मी आंघोळ केली नाही। आज गॅस मिळत नाहीये, प्रत्येक ठिकाणी महागाई आहे आणि अशा परिस्थितीत जर 3-3 दिवस पाणी जे आपलं हक्काचं पाणी आहे ते जर एमआयडीसी कडनं मिळत नसेल तर नागरिकांनी जगायचं कसं हा प्रश्न आहे।